जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधन सुख झाले वो साधन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी बौद्ध सुब्रताची जोडी बौद्ध सुब्रताची जोडी हे म्हणून विठाली आले
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एका देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा तेने बिन जीवा सुख नोहे रती माई दुःखाची जन राही आली अवसा तेने बिना जीवा सुख अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे हे गोविंदाचे रती माई दुःखाचे जन रती माई दुःखाचे जन मना पिसे गोविंदाचे रती माई दुःखाचे जनते रती माई दुःखाचे जनते हे तुका म्हणे का मरण्याची घरी तुका म्हणे का मरण्याची सरी हे उत्तम शिवरे हे
आ
टाळी वाजवा या मंडळी करता विठ्ठल 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 टाळी वाजवायची सर्वांनी वा थोडा येत आवाज द्या आणि मॉनिटर मध्ये शार्प करा थोडासा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. हिरती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसाने. अविनाश करी आपुलिया ऐसे, हेला विमना पिसे गोविंदाचे. हिरती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसाने. हरि तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची बुरे कीर्ती मागे. ए रती माय के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसाने. विठाला विठाला
अष्टांग योगी मा सौख्यदाता शरण्य अग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम संरणीला बुदाबम जगडनीत पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजन नेत्रम सवयदबला समिठलम चिंतयामे महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुमणींद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरुव्रतमणमण दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुका हरिकला पत्नी ज्योद्रार्थावतारम कलंकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानीशवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेनी बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो यावरी न करावा अभेरो लागोनिया माया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी राही आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुखनो हे एलती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय हरी हे अकारण करुणावरून श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू बाबा ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावरून माघारी यावं मानवी जन्मामध्ये ज्यांनी गाथा निर्माण करावा आणि प्रत्येकाच्या दारामध्ये 5वा वेद नेऊन ठेवावा मानवी जन्मामध्ये ज्यांचं नाव घेतल्यानंतर यमानं सुद्धा थरथर कापावं मानवी जन्मामध्ये आल्यानंतर सदैव या देहाची किंमत काय हे पटवून देणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या मी कीर्तन रूपी सेवे करता निवडला विठ्ठल काय म्हणतात तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात एक देव आपला करावा
आणि एक देव जर आपलासा केला तर त्यानं आपल्या या जीवाला सुख मिळणार आहे का? महाराज म्हणले त्याच्याशिवाय या जगतामध्ये सुख नाही, तेने विना जीवा सुख नये का? ए रती माई की दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. हे बाकीचं सगळं खोटं आहे, दुःख बांधबडी आहे. मग महाराज म्हणले जे अविनाश आहे तिथं जावं. मग तिथं गेल्यानंतर फायदा काय? तर महाराज म्हणले अविनाश करी आपुलिया आईसे लाभी मना पिसे गोविंदाचे. तो पाहिला गेलं की तो अविनाशीच आहे, पण अविनाशी म्हणजे जो भगवान आहे त्याला पाहिलं गेलं की तिथे माणूसच देवरूप होत असतो. तुकोबारायचं एक प्रमाण आहे, देव पाहावयाशी गेलो तेथे देव ठेवणे ठेलो. मग तो अविनाश आहे आणि त्याला पाहण्याची अर्थता आमची शुद्ध असावी का? ए रती माई की दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. आणि हे सगळं जर आम्ही मृत्यूलोकामध्ये जर केलं तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे फायदा उत्तम चिवरे कीर्ती मागे का? ए रती माई की दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. विठाला विठाला निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर आज आपलं श्री क्षेत्र आपलं गाव धुळगाव, बरोबर ना? आणि या धुळगावामध्ये अगदी आपल्या एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवाजीदादा दामोदर वावधणे. खरं तर दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. हे गावचं गोड व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आज 1 वर्ष पूर्ण झालं. तुकोबारायांनी 2 बाजू मांडल्यात. काय? तुकोबाराय म्हणतात की माणसाचा शेवट गोड व्हावा आणि शेवट भला होण्याकरता आम्ही कधीतरी माहेराला जाणं गरजेचं. हे दोनही प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात की एक 2 बाजू आहेत. कोणत्या 2 बाजू? एक पहिली बाजू मांडली, जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं, आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज या वावधणे परिवारानं केलेला गोड असा सोहळा इतका गोड आहे की आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आज त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी आहेत, आई लंकाय असतील, त्यांच्या मागं शिवाजीदादांमागं त्यांचा भावांचा मोठा परिवार आहे, पुतण्यांचा मोठा परिवार आहे, आणि माझ्या 2 बहिणी त्यामध्ये मनीषा अक्का असेल आणि अर्चना अक्का असेल. ही सगळी खरं तर हा सगळा परिवार. त्यामध्ये भाऊ लक्ष्मण दादा आहे, पुंडलिक दादा आहे, प्रकाश दादा आहे, वाल्मिक दादा आहे, राजेंद्र दादा आहे. पुतण्यामध्ये अशोक दादा आहे, दत्तात्रय दादा आहे, ज्ञानेश्वर दादा आहे, प्रवीण दादा आहे, दीपकजी आहेत, राहुलजी आहेत, आशिषजी आहेत. हा सगळा परिवार आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. तुकोबाराय म्हणतात की याजसाठी केला होता टास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. या युक्तीप्रमाणे आज दादांना आदरांजली व्यक्त करण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय संदीप दादा असतील. संदीप दादांनी मला ही तारीख, या सगळ्या महाराज मंडळींना ही तारीख गेली 4 महिन्यापूर्वी दिली होती आणि 4 महिन्यापासून या कार्यक्रमाचं गोड असं आयोजन आणि गोड असं नियोजन चालू होतं. ते सांगत होते, या सगळ्यांना फोन चालू होते, मला सुद्धा फोन चालू होता की महाराज आम्ही तुमचा कार्यक्रम यूट्यूबला पाहतोय बरं का, महाराज यावं लागेल. सगळ्यांना बोलत होते. बोलता बोलता ते 4ही महिने निघून गेले. आज आमच्या शिवाजीदादांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सुद्धा सुरू झाला. पण एक बोलेल, दादांचा कार्यक्रम या ठिकाणी पुण्यस्मरणाचा सुरू झाला, पण दादा आज तो कार्यक्रम पाहण्याकरता आमचे शिवाजी दादा आज या ठिकाणी नाही आहेत. म्हणूनच एका ठिकाणी एका हिंदी कविकारानं लिहिलंय ना, अरे गए हुए कभी आते नाही उनकी याद जरूर आते. ना गेलेला व्यक्ती पुन्हा येत नाही, मात्र त्याची आठवण मात्र आल्याशिवाय राहत नाही. आज शिवाजी दादांबद्दल शब्द फारसे आहेत, पण आज त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं फारसं काय, पण आज ते स्वतः नाहीत. ही मोठी दुःखाची खरं तर या ठिकाणी उणीव या ठिकाणी भासते. आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. संदीप दादा असतील, आदरणीय संतोष दादा असतील, हे 2ही जावई, आणि खरं तर संदीप दादांनी वारंवार केलेले कॉल आणि त्याच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग इथं आलोय. महाराष्ट्रातली नामवंत नवे ज्यांच्याशिवाय महाराष्ट्रातली गायनाचार्यांची यादी सुरूच केली जात नाही, असे 2ही गायनाचार्य माझ्या या कीर्तनाच्या व्यासपीठावर उपलब्ध आहेत, उपस्थित आहात. आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व
गोड गळ्याचे मालक, ज्यांचं गायन महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध नाही तर सिद्ध सुद्धा आहे, असे आदरणीय किशोरजी महाराज गुरुजी, आदरणीय गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. शेळके गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवायचे. आदरणीय आपण उपस्थित राहिला गुरुजी, आपले विशेष तत्वानं या ठिकाणी गोड आभार. आपलं गायन इतकं गोड आहे की सहजच पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ घेऊन जाणारं गोड गायन आमचं आहे. या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट गान कोकिळा, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या गळ्यातील ताईत ज्यांना म्हटलं जातं, तरुणांना ज्यांनी परमार्थाचं वेड लावावं, असे आदरणीय आमचे कैलासजी महाराज पवार आदरणीय महाराजजी या ठिकाणी उपस्थित. एकदा जोरदार टाळी वाजवायचे. विशेष तत्वानं तिसरे गायनाचार्य आदरणीय सोपान महाराज आहे पवार, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळे टाळकरी आहेत, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबांकडे बघितलं का, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय विशेष तत्वानं गोड असे मृदुंगाचार्य, महाराष्ट्रातली टॉप 10ची यादी 10 मध्ये नाही तर 5 मध्ये ज्यांचं नाव काढलं जातं, आदरणीय अनिलजी महाराज टेकुडे, आदरणीय महाराजांकरता जोरदार टाळी वाजवायची. विशेष तत्वानं सगळे टाळकरी आहेत. गोड असा साऊंड या ठिकाणी उपस्थित आहे. संदीप साऊंड कानडी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि बासरी वाजवण्याकरता जे खरं तर वसंत गडकर, आदरणीय बाळकृष्णदासजी वसंत गडकर यांच्या समवेत जे असतात नेहमी, आदरणीय आमचे खरं तर सानप दादा, आपण सुद्धा राहुलजी महाराज सानप आपण उपस्थित राहिलात. एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. सगळ्यांचे विशेष होऊन आभार व्यक्त करतोय. आदरणीय दीपक दादा, आपण सुद्धा उपस्थित राहिला. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. आपल्यासारखी माणसं नाना जगात नाही का. आपण या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. किती पवित्र माती. या मातीतला रज रज कण कण संतांच्या पदस्पर्शानं, भगवंताच्या पदस्पर्शानं पुणी झालेला. थोडस मॉनिटर पाहिजे मला. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात कशा करता आई. आपण जिथं जन्माला आलोय ही माती इतकी पवित्र आहे. किती पवित्र. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला कशा करता. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात संतांचं ऋण आभार व्यक्त करण्याकरता. त्यांनी हा जन्मदेह सांगितलाय, याचं कल्याण करण्याकरता आम्ही जन्माला आलो. नवे नवे तुकोबारायचं प्रमाणच मला आठवतं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक. नाना तुमचा पाठा भरपूर असणार आहे. 46 वर्ष झाली सप्त्याला म्हणल्यावर मला काय बोलून देणार आहे का तुम्ही. आहे का. मानवी जन्मातला एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला. मग जगणं आणि वागणं नादा माणसाचं गोडच असावं. किती गोड असावं. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया विचाराची कळ. तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. ती विचाराची कळ आमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे. तुकोबारायचे विचार डोक्यामध्ये असले पाहिजे. का तर तुकोबाराय म्हणले जगणं आमचं, वागणं आमचं या मानवी जन्मातलं पवित्र पावन मातीमध्ये. किती पवित्र माती. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, हे राज्य कोणतं आहे. कोणतं राज्य मला बोल अपेक्षित आहे. आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलात ही भूमी कोणाची आहे.
कोणाची भूमी आहे? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात ही भूमी संतांची, बरोबर ना? बरं, ज्या राज्यामध्ये जन्माला आलात त्या राज्याचं नाव कर्नाटक राज्य. कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा नाशिक. बरं, नाशिकमध्ये सुद्धा जन्माला आलात यात काय नवल? ज्या तालुक्यात जन्माला आलात तो तालुका, बोला ना बोला ना, मोठ्यानं बोला ना. कोणता तालुका? येवला तालुका. मला तुमचा येवला तालुका आवडतो. का माहिती का? जगामध्ये सगळ्यात जी पैठणी भारी नेसली जाते ती कोणत्या तालुक्यातली? बोला ना बोला ना, तुम्ही बोला ना जरा मोठ्यानं. कोणता तालुका? येवला तालुका. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायीवारी करणारा तालुका, बोला ना कोणता तालुका? येवला तालुका. सगळ्यात जास्त कीर्तनाची मोठी आवड असणारा तालुका सुद्धा येवला तालुका. कीर्तनाची मोठी परंपरा जोपासणारा तालुका सुद्धा येवला तालुका. कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येनं येणारा तालुका सुद्धा येवला तालुका. गंगागिरीजी महाराजांची सेवा करणारा तालुका सुद्धा येवला तालुका. सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा तालुका सुद्धा, बरं नाही मला वाटतं कांदा पिकवणारा तालुका सुद्धा येवला तालुका. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका येवला नाही, पलीकडचा आहे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला जात मग जगणं गोड असावं. गुरुजी किती गोड असावं? एका ठिकाणी लिहिलंय कैलाशी, किती गोड असावं. आता जागा रे बायनो जागा, चोरणी जल्या ना डोनी बागा रे. आता जागा रे बायनो जागा, उठा जागे वारे आता स्मरण करा. मग तुकोबारा ही प्रमाण सगळी वर्तमान काळात लिहिलं. 3 काळ आहे बरं का कैलासजी, बरं का अनिलजी, बरं का किशोरजी, गुरुजी. 3 काळ आहे. काल जो होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणतात? आपण क्रियापद शिकलो ना शास्त्रामध्ये. आपण मला वाटतं लहानपणी व्याकरणामध्ये ह्या गोष्टी शिकलो आपण. कालचा जो होऊन गेला तो त्याला कोणता काळ म्हणतात? दुष्काळ, भूतकाळ होऊन गेला. आता जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं? वर्तमान काळ. आणि उद्याचा जो येणार आहे त्याला कोणता काळ म्हणावं? भविष्यकाळ. आता हा शब्द आता हा कोणत्या काळात लिहिला? बोला. आता हा शब्द कोणत्या काळातले? वर्तमान काळात. आणि तुकोबाराय म्हणतात उद्या जागे होऊ नका, आता जागे व्हा. उठा जागे व्हा रे आता. मग आता जागे व्हावं आणि काय करावं? त्याचं भजन करावं. ही महत्वाची अर्थता तुकोबारायांनी शिकवली. अनेक प्रमाणे महाराज काय म्हणले तुकोबाराय? काय मी उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण. आईसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. पण शास्त्रामध्ये असं लिहिलंय बरं काय, हे ऐका ना आजी, ऐका ना. शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? नाना जरा बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. नाना तुम्ही काय करताय? तुम्ही सगळे धुळगाववाले काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगता, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड म्हणलेत कबीरदास महाराज. म्हणलेत ना, आवटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आवटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. हे खाया पिया सुख से
जमान खोया भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण. मग भजना करता हवे आमचं भजन गोड असावं. पण काय काय माणसं म्हणतात ना महाराज आम्ही भजन म्हातारपणी करा. अरे म्हातारपणी जमतच नाही. आदरणीय आमचे डॉक्टर बाबा म्हणतात ना परमार्थ हा तरुणपणातच शोभतो. काय म्हणणं आहे तुमचं बोला. कारण की देवासमोर जर गेलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, प्रत्येकानं उत्तर द्या. देवासमोर जर तुम्ही पूजेला फुलं नेली ती शिळी नेता का ताजी? बोला ना बोला ना. जसं देवाला ताजीच फुलं आवडतात तसं मनुष्याचं म्हण आहे ना. मनुष्या समोर जर गेलात तर म्हातारा माणूस देवाला, आता पुढचं तुम्हीच बोला, हा आवडतं. पण कधी तुम्ही तरुण होता त्यावेळेस परमार्थ केला असता. तर काही काही लोक म्हणतात ना आतवंड आली का मग परमार्थ करू. जमतच नाही. अरे तरणा भाग्यवंत नटी असं जवळ सकळाची दागे हात ताला बया पाये हात ताला बया आपुले आहे आपुले जवळ काळाचे दुरी विनेकरी बाबा हे शाबास. हा हे परिणाम आहे. हा संगतीतले परिणाम आहेत. महाराज म्हणले हे जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू सोयीत आपले पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. मग आमचं सोयीत कशात आहे? या जगतातल्या महत्वाच्या पांडुरंगाच्या ठिकाणीच आमचं सोयीत आहे. का तर तो इतका दानशूर आहे, इतका दानशूर आहे की त्याच्यासारखा दानशूर या जगतामध्ये नाही. एका ठिकाणी तुकोबाराचीच परिभाषा आहे. विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान देवरी जाते आपुले समान देवरी जाते आपुले समान तोची कणाना चुरदाता तोची कदाना हे सुरदा विटे बरी जाते पावले समान विटे बरी जाते पावले समान. तो पण त्याच्याजवळ आहे काय? गीतेमध्ये अनेक श्लोक लिहिलेत. त्यापैकी एक श्लोक असा आहे की तो चालवणार आहे, तो घडवणार आहे, बोलवणार आहे, ऐकवणार आहे. नवे नवे जगाची सूत्र त्याच्यापासून आहे. पहिले कोठेच नव्हते चंद्र सूर्य अवघे शून्याची होते. एक कानोबा तेरे तेरे ते गडाल गज निर्माण त्यानं निर्माण केलंय बस. आणि निर्माण जर केलंय तर त्याची शरणांगती लय महत्वाची आहे. कशी शरणांगती? आम्हाला हा नरदेव त्याच्या भजनाच करता दिलाय. प्रमाण अनेक आहे. दिले इंद्रिय हात पाय कान देवे दिला देह भजन अनेक प्रमाण पाठ आहेत आपली. पण एक सांगू का, आमच्या इकडची भजनी आहेत ना, आता तुमच्या नाशिक जिल्ह्यात जरा बरं आहे, पण आमच्या नगर जिल्ह्यातले भजनी आहेत ना, रात्रभर भजनाला जातात. रात्रभर आखी पंतरवाळी गुळाची भरून ठेवतात समोर. पंतरवाळी कशाला म्हणतात? पंतरवाळी आखी पंतरवाळीवर गुळ हाणत्यात रात्रभर आणि एकच अभंग म्हणतात आणि घरी जातात. आणि निदान पंतरवाळीच्या मनानं म्हण ना तेवढं. हा मानवी जन्मामध्ये आलोत ना तेवढं भजन आमचं गोड असावं. किती गोड असावं? अरे महाराज म्हणले आम्ही भजनामध्ये आयुष्य जर घालवलं तर महाराज म्हणले आमचा शेवट सुद्धा गोड होईल. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण प्रमाण आलो निजाच्या माहेरा
भेटे रखुमाईच्या वरा तर शेवट गोड होईल. आणि शेवट गोड होण्याकरता प्रथमतः आम्ही सेवाच केली पाहिजे. का? ज्याची खरी सेवा त्याच्या बैकाय जीवा. मग सेवा असलीच पाहिजे. आणि वैष्णवाचं तर एकच धन आहे. वैष्णवाच्या दारामध्ये ना वैष्णवाचं धन काय? वैष्णवा वैष्णवा घरी सर्व काळ ए सदा जन जन ती टाळ सदा जन जन ती टाळ सदा धन धन लीला सदा धन धन लीला सदा धन धन लीला. वैष्णवाचं धन आहे आणि वैष्णवाच्या दारामध्ये हेच आहे. अजून काय? वैष्णवाच्या संगतीत महाराज म्हणले वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अनेक मी देवा काही नेने अनेक मी देवा काही नेने. गायना देऊने आपुली आठवणे. गायना देऊने आपुली आठवणे. वा एकदा टाळी वाजवताल गोड. वा वा वा. महाराज म्हणले मग हे वैष्णवाचं धन आहे आणि वैष्णवाच्या संगतीत सुखच आहे. का? हे तो एक संता ठाईन लाभ पायी उत्तम. नवे नवे भाग्य सुद्धा उजळता येते तिथं. उजळले आवगी चिंता वारली. मग हे संताच्या संगतीत शक्य आहे. पण जगातले सध्याचे संत आम्हाला ओळखणंच कठीण आहे. कारण की का? कलियुगामध्ये असे संत झालेत की पोटासाठी संत झाले कलित बहुत. हे तुकोबारायचं प्रमाण आपल्याला पाठ आहे. पण मग आम्हाला संत हल्ली ओळखायचे. पण मी किशोरजी मला वाटतं बरं का कैलासजी मी एक बोलून जाईल. अनिलजी काय बोलावं? राहुलजी मी सांगून जाईल बरं का नाना. सध्या जर संतच ओळखायचे तर नलगती सायास माझं म्हणणं आहे. का? संत जर ओळखायचे तर आपल्या घरातच संत आहे. सांगू का? त्या संतांना वाटतं की जसं तुकोबारायला वाटलं बुडते हे जण न देखावे डोळा येतो कळबळा म्हणून. तसे जगात आपल्या घरात सुद्धा एक संत आहे. कोणते संत माहिती का? एक आई आणि वडील रूपी संत आपल्या जीवनात आहेत. यांची जर आपल्या जीवनात जर पाठीशी जर खरं तर कौतुकाची थाप जर असेल ना आणि यांचा जर हात जर पाठीशी असेल तर जगातल्या कोणत्याच कलियुगातल्या संताच्या पाया पडायची गरज आपल्याला लागणार नाही. एक संत आपल्या पाठीशी असले पाहिजे. आज माझ्या दोनही बहिणी कीर्तनात बसल्यात. आज माझी अक्की खरं तर मनीषा अक्का आणि अर्चनात आहे. आके तुम्ही दोघी जणी आल्यात. आज माझ्या दोनही बहिणींना जर विचारलं ना के तुमचं माहेर कुठपर्यंत तर आज या दोघींच्या डोळ्यात पाणी येईल. आज दोघी जणी सांगतील त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येईल तर रडतील. आके तुम्ही सांगताल ना ग माझं माहेर तिथपर्यंत दादा जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप आणि माझी आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच माहेर. अरे दोघी बहिणींचं काय? मला वाटतं कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला जरी विचारलं अक्के माहेर कुठपर्यंत तर डोळ्यात पाणी आहे. अक्की तुम्हाला आठवत असेल कदाचित मनीषा अक्काला अर्चना ताईला आठवत असेल. अगं तुम्ही माहेराला आल्या ना तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती. पण तुम्ही हा विचार कधीच केला नाही. कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती
परंतु हे टाकायला लावणारा तुमचा बाप होता बरं का, बाप होता. अरे बापा इतकं मोठं कोणी नाही. एखादी लेक जर माहेराला आली ना उशिरापर्यंत झोपते. कदाचित तिला तिची आई उठवायला येते, ए आखे उठ, अगं उशीर झालाय म्हणते तिची आई. पण तेवढ्यात तिचा बाप तिला धावतोय, अगं झोपू दे तिला असं म्हणणारा बाप असतो बरं का बाप. अरे अंगावर फाटकी कपडे घालतो रे आपल्या, पण आपल्या लेकीला आणि आपल्या लेकराला चांगली कपडे घेऊन देतो, त्याचं नाव बाप आहे. तुम्हाला माहितीये कधी बापाचं वर्णन कोणी केलं नाही, पण आज मी सांगून जाईल अख्खे. ए तुमचा बाप कधीच रडत नाही, कधीच रडला नाही तुमचा बाप, आणि रडत सुद्धा नाही, त्याला रडायची गरज सुद्धा पडत नसते. पण सांगू का, बाप त्या दिवशी रडला गड्या ज्या दिवशी आपल्या लेकीचं लग्न केलं आणि दुसऱ्याच्या हातात दिलं ना त्या बापानं, त्या दिवशी डाय मोकलून रडला गड्या तुमचा बाप. अरे बापा इतकं मोठं जगात कोणी नसतं. कदाचित अण्णा मला वाटतं आईबद्दल सगळ्यांनी लिहिलं, पण बाप मागं राहिला, बापाबद्दल कोणी लिहिलंच नाही. अरे बाप जगातली एवढी मोठी टेक्नॉलॉजी आहे. अरे एखाद्या गाडी, एखाद्या टेक्नॉलॉजीनं, एखाद्या कंपनीवाल्यानं गाडी तयार केली की गाडीची फायरिंग कमी जास्त झाली की त्याला कळणार नाही. पण या पठ्ठ्याचा बाप असा आहे, माझी रात्री गाडी किती वाजता घरी येऊ द्या, गाडीच्या फायरिंग वरून समजतं त्याला की माझ्या लेकराचीच गाडी माझ्या दारात आली. जगातला सगळ्यात मोठा इंजिनियर माझा बाप आहे. या जगातामध्ये बापा इतकं मोठं कोणी नाही. अरे बाप पाठीशी असावा. लोक म्हणतात जगातामध्ये काय त्या बापाचा उपकार, सांगून जाईल बापा इतकं मोठं कोणी नाही. बाप इतका मोठा आहे ना, इतका मोठा आहे. अरे 14 वर्ष रडणारी कौशल्या माताना ना सगळ्यांना सांगितली, 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं सांगितली, पण हा विचार का कोणी नाही केला. अरे ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला, तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. आकी मी माझ्या शिवाजी दादांबद्दल बोलणार आहे आज. आज तुम्ही दोघीच आहेत. मी लिहिलंय आज आमच्या नानांबद्दल, येताना शिवाजी दादांबद्दल लिहिलंय. मला संदीप दादा सांगत होते, बाबा मी लिहिलंय तुमच्याबद्दल, ऐका ना. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. ओ बाबा, त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपुणी भक्त राहते तुमचेच नाते बाबा. या किविल वाण्या मनीषाची आणि अर्चनाताईची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया, पण खरी बापाची माया आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना त्यालाच कळते. हो त्याला बाप निघून गेलाय ना त्यालाच कळते. आणि एक सांगू का, एका बापाला काय अप्रूप नसतं, काय अप्रूप नसतं, पण आपली लेक लय अप्रूप असते बरं का, लय अप्रूप असते. तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्या लेकीवर प्रेम करत असतो, त्याचं नाव आहे बाप. आमच्या बापाबद्दल जरी बोलायला गेलं तर इथल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. या बापानं शेतामध्ये कष्टानं शेती फुलवली, आणि शेती फुलवली आणि आपल्या दोनही लेकींचा योग्य असं खरं तर पालन पोषण करून आज त्यांना चांगल्या कुटुंबामध्ये बापानं दिलं. आज खरं तर बापाची महती जर सांगायला गेलं, बाप इतका मोठा आहे, इतका मोठा आहे. मला वाटतं लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, आठवते तुम्हाला? लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, कडेवर घ्यायची दादा, बरोबर ना? पण बाप उचलून घ्यायचा, कुठं घ्यायचा आपल्याला, बोला ना, कुठं घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. तुम्ही म्हणता ना आई कडेवर का बाप खांद्यावर का? आखी मी बोलून जाईल बरं का ना, बोलून जाईल. आई कडेवर घेते त्याचं कारण एकच आहे, ती विचार करते की अरे माझ्या डोळ्याला जे दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. बापाचं गणित या जगातामध्ये मोठं आहे. म्हणूनच तुकोबाराय लिहितात ना, तुकोबाराय म्हणतात, काय लिहितात बरं का, ऐका. हे बाप करी जोडी लेकुराची मोडी, बाप करी जोडी लेकुराची. वा वा वा. बाप करी जोडी लेकुराची.
वा कैलाजी वा कैलाजी सांगू अजून किती सुंदर गायलं. महाराज म्हणले मग बाप पाठीशी असावा आणि कोणीशी पाठी नसलं तरी चालल. सध्या काय एवढा कठोर आहे ना हे सांगणं गरजेचं आहे. सध्या कीर्तनात का सांगणं गरजेचं आहे? या प्रति आपलं प्रेम भाव असलंच पाहिजे. आमचे बाबा म्हणत असतात, डॉक्टर बाबा म्हणत असतात की माणसानं एक वेळ पंढरपूर टाळावं, एक वेळ आळंदी टाळावी, पण आपल्या घरामधलं आई ना आपली बाप आपला जर राखला ना हेच मोठं पंढरपूर आणि हीच मोठी आळंदी आहे. हे पाठीशी असावं. आणि पंढरपूरला सुद्धा त्याच लोकांनी जावं ज्यांना घरात आई वडिलाची सेवा केली. नाहीतर प्रमाणाच आहे माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. जाऊ नये त्या लोकांनी पंढरपूरला, घडतही नाही. कोणी जावं पंढरपूरला? अरे ज्यांना घरामध्ये आईची सेवा केली, ज्यांना आईमध्ये माऊली शोधली, वडिलांमध्ये विठोबा शोधला, त्याला पंढरपूरला जाण्याचा अधिकार आहे. मी बोलून जायला अजून थोडंसं. या जगतातलं महत्वाचं गणितच आपले आई वडील आहे. यांना जोपासा. का जोपासा माहिती काय? सध्या एवढा कायदा कठोर आहे, कोणाला धक्का जरी लागला आणि कोणाला धक्का लागून रक्त जरी निघालं ना शरीरातून थोडं, तरी दादा कायदा एवढा कठोर आहे, कलम एवढा कठोर आहे, कडक आहे. हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो, कायद्यातल्या माणसांना लगेच कळल. पण जगात एकमेव असं कोर्ट आहे की तुमचा गुन्हा कोणताही गुन्हा हो द्या, कोणताही गुन्हा हो द्या, तो तुमचा गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आहे आपले आई ना आपले वडील आहे. यांच्या जगतातली महत्वाची भूमिका आम्ही प्राप्त करावी. पण ही प्राप्त करण्याकरता आम्ही तयार नाही. बऱ्याचदा तूच आहे तू जपाशी परी तू जागा चुकलाशी. आणि म्हणूनच जणांनी लिहिलंय देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. जाऊ नका लांब. मग काय करावं? तुम्ही म्हणता मग आम्हाला रडवलं, तुमचं सांगा ना. मी माझं सुद्धा सांगा नाही. आता तुम्ही मला कार्यक्रमाला असतो संदीप दादा बरं का, फार काही कॉल केले, म्हणजे तुमचं नाही सांगत, तुमचे इतरही टायमाला कॉल होते. कार्यक्रमाला असतो लोक लय फोन करतात. हे महाराजांना विचारा, सगळी लोक बरं का ना, महाराज मंडळींना लय कॉल असतात. पण एकदा की कार्यक्रम संपला, महाराज गाडीत बसलं ना, महाराज इथून रोडला लागलं, महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलंय का कोणत्या नळीत घुसलंय कोणाला घेणं देणं आहे. पण माझी गाडी घरी जाऊ द्या, गाडीच्या पहिल्या आवाज आला आणि गाडीतून उतरल्यानंतर असा दरवाजा वाजवला की पहिल्या कडीच्या आवाजाला दरवाजा उघडणारी माझी आई आहे. आई इतकं आणि वडिलांनी इतकं मोठं कोणी नाही. म्हणून प्रेम असावं आमच्या आईवर. का? ते आपल्याकरता सर्वस्व वाहतात. जसं की तुकोबारांनी अभंग लिहिला आहे, पोटी बारब आहे आणि त्याचे सर्वस्व हिस आहे. वाहतात ते आपल्याकरता. अरे आपण सहजच बोलता बोलता त्यांना म्हणतो काय करतात आपले आई वडील. मी बोलून जाईल. हे या जगतातलं महत्वाचं गणित आहे की आमच्या जगतामध्ये आम्ही जसं की चंदनाचं झाड आहे, आमचं कर्म पवित्र असावं. बरं का दीपकजी, आमचं कर्म पवित्र असावं. किती पवित्र असावं? जसं चंदनाचं झाड आहे, त्या चंदनाच्या झाडाला विषारी सापानं विळखा घातला, ते झाड आपलं सुगंध देण्याचं काम सोडत नाही. तसंच आहे आमच्या जीवनात. आमचं जर कर्म जर चांगलं असलं तर आम्हाला जगतामध्ये पांडुरंग परमात्मा सुद्धा रोखू शकत नाही. ही महत्वातली भूमिका आहे. पण आमचं कर्म जर चांगलं नसेल तर, कर्म जर चुकलं तर, कर्म केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आईसे किती. म्हणून आमचं कर्म चांगलं असावं आणि आम्ही जीवनात जर आलोय तर आईवडील रूपी देवतालाच आपलंसं करावं, कारण की तिथंच सुख आहे. तुकोबाराज हेच पटवून सांगतात आज घेतलेल्या अभंगाच्या फुला तो
बाप आहे, वा वा वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा, वा वा वा. एवढं सुंदर गायलं अभंगाचं पहिलं चरण. आवाजात साक्षात सरस्वती मातेचं लेणं आहे दोघांच्या. मला वाटतं तुम्हाला दोघांनाही बनवताना सरस्वती मातेनं काहीतरी वेळ काढावा म्हणून एवढा गोड आवाज आहे बरं का. हां हां हां. आणि म्हणून गोड द्यावे तेवढे धन्यवाद. हां. आणि म्हणून महाराज अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवतात 12:15 वाजता. बरोबर 12:15 वाजता म्हणायला लागले एक देव करून घ्या. आणि हा जर देव मिळवला तर तरच चुके. 12:15ला बरोबर सांगितलं. लक्षात असेल तर कळल. काही ना आता कळलं, काही ना 12:30 वाजल्यावर कळलं. हा हा असू द्या. आणि मग आहे ना जगतातलं महत्त्वाचं गणित. आम्ही जगतामध्ये आलोत ना 12:30ला थांबणारे आम्ही. काय काळजी करायची गरज नाही. मग 12:15 वाजता महाराज म्हणायला लागले सुखच जर मिळवायचं आहे तर देव पाठीशी असला पाहिजे ना. तो मिळवला आपला असा केला तर सुखे. उगाच सुख मिळणार नाही. मग सुखच मिळवायचं आहे तर एखादा पुरावा सांगा. माझा एक गोड पुरावा आहे, मी पुरावा सांगेल. तुकाराम महाराजांचं जसं तुकोबाराय म्हणतात की मागे पुढे उभा राही संभाळीत, किंवा निर्वाणी गोविंद असे मागे आणि काहीच साकडे पडून, किंवा अजून एक प्रमाणे बघा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. देव संभाळ करतो. मध्यंतरी ना बाबा पंढरपूरला जाण्याकरता वारकऱ्याला परवानगी, बोला बोला, कोरोनाच्या काळात, गुरुजी बरोबर ना, कोरोनाच्या काळात पंढरपूरला वारकऱ्याला जायला परवानगी अजे बोल नव्हती. त्या काळात एक व्हिडिओ व्हायरल झाला. कोणता व्हिडिओ? एका वारकऱ्यानं विना घेतलेला बरं का अनिलजी. आणि विना घेतला ना, एका पोलिसानं त्याला अडवलेलं होतं पंढरपूरच्या वाटेवर. आणि पोलिसानं अडवलं, तो माफी मागायला लागला. म्हटला वारकरी बाबा मला माफ करा की मी तुम्हाला पुढं सोडू शकत नाही. पाहिला असेल कदाचित तो व्हिडिओ. त्या वारकऱ्यानं त्या पोलिसाचंच दर्शन घेतलं. तूच विठोबा भेटला आणि विठोबानं दर्शन दिलं म्हणून वारकरी बाबा मागं फिरले. आठवतोय तो प्रसंग? वारकरी बाबा मागं फिरले. आणि त्याच काळात एक वारकरी भजन करत करत निघाले. भजनामध्ये एवढी तल्लीनता होती, एवढी दिव्यता होती, एवढी भव्यता होती. पण वारकरी असो किंवा सामान्य असो किंवा साधू असो किंवा देव असो, जरी झाला संन्याशी माध्यान्नाशी तोंडवाशी हा नियम आहे. साधूला सुद्धा भूक लागते, सामान्य माणसाला सुद्धा भूक लागते, हा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. आणि एक वारकरी भजन करत करत निघाला. त्याची काकड्याची संध्या. आणि काकडा म्हणणारी माणसं गोड असतात बरं का. का त्यांच्या जीवनात देव कधीच वाकडं करू शकत नाही काकडा म्हणावं. हा का काकडा इतका गोड आहे, इतका गोड आहे. किती गोड लिहिलाय, किती गोड लिहिलाय. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, हे माझी रंगाची वीणा दे, माझी रंगाची वीणा दे, कर तो कथे काळी, कर जोडी तो कथे काळी. सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, करकटेवरी देवोनिया, करकटेवरी देवोनिया. उठा पांडुरंगा प्रभात समयो पादला, वैष्णवाचा वेळा करुणा पारी लादला. ए जगजोगी जगजोगी जाग जग बोला. अजून आहारे साबणिया कैसी वाजवली रडके माझे बाळ झाले. आहारे साबणिया. असा काकडा असायचा. आणि ते काकड्याचं वारकरी बाबा भजन करत करत निघाले. आणि भजनामध्ये एवढे तल्लीन झाले, पण भूक लागली. आणि भूक लागली की भूक अशी गोष्ट आहे, बाबांना काही भजनामध्ये मन लागाना, कारण की ऊर्जा नव्हती. ताकद असल्याशिवाय भजन गायला सुद्धा अर्थ नाही. आणि मग वारकरी बाबांना देवाकडे प्रार्थना केली, देवा ए भूक लागली रे देवा, भूक लागली. देवाकडे बघितलं, देवा आत्ता काहीतरी पोटाला मिळालं पाहिजे आणि मग तुझं भजन करण्यात माझ्या आहे. आणखी वारकरी बाबांना देवाकडे मागितलं, तुझं भजन करण्यात मन लागणार आहे देवा, भूक लागली. पण त्या काळात हॉटेल बंद होती, बरोबर ना, आठवते तुम्हाला?
हॉटेल बंद होती. कोरोनाच्या काळात सख्या माणसानं जवळ केलं नाही तर लांबच्यांचं लय लांब गणित राहिलं. हा, लांबच्यांचं लय लांब गणित राहिलं गुरुजी. आणि मग ना काय करावं, वारकरी बाबांना देवाकडे मागितलं, देवा भूक लागली रे. आणि गावामध्ये प्रवेश केला. एक उजव्या साईडला हॉटेल होतं आणि एक डाव्या साईडला हॉटेल होतं. आणि त्या दिवशी नेमकी 50% क्षमतेनं वरून सरकारनं, मला वाटतं त्या काळात ठाकरे सरकार होतं, त्यांनी निम्म्या क्षमतेनं हॉटेल जे काही पब्लिकमध्ये येण्याचं सगळं काही क्षमतेनं चालू केलं होतं. आणि चालू केलं होतं, हॉटेलमध्ये प्रवेश केला. आणि हॉटेल मालकानं सांगा, वारकरी बाबा एवढ्या आमच्या हॉटेलमध्ये पहिल्याच गाण्याची कडक कडक जिलाबी चालली, एवढी तुम्ही जिलाबी खावी आणि मग पुढे जा. वारकऱ्याने देवाकडे बघितलं, देवा अरे आत्ताच मागितलं होतं तुझ्याकडं, तुझ्यासारखा उदार या जगात कोणी नाही. एका पात्रामध्ये ना वारकरी बाबाला जिलाबी दिली आणि वारकऱ्याने ती खाल्ली. वारकरी अशी गोष्ट आहे, कधी जर घरामध्ये आला ना त्याची सेवा करत चला. का सगळ्या जगामध्ये वारकऱ्याची कृपा एवढी श्रेष्ठ आहे, ज्याच्या घरावर वारकऱ्याची कृपा झाली ना त्याची इमारत फळाला येते. अभंग आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली. आणि वारकऱ्यानं आशीर्वाद दिला, अशीच वारकऱ्याची सेवा करत चल, तुझं कल्याण होईल. आणि हॉटेल मालकानं दर्शन घेतलं ना, हॉटेलच्या पायऱ्या वारकरी उतरायला लागले. समोरून एक हॉटेल होतं, समोरच्यानं बघितलं, अरे जर समोरच्यानं जर जिलाबी चालली तर आपल्याकडं दूध आहे, आपण त्या वारकऱ्याला दूध पाजलं पाहिजे. त्याला बोलवलं, ओ वारकरी बाबा इकडे या. वारकरी बाबा आले, कसं करता बोलवलं, अहो एवढं दूध घ्या ना, समोरच्यांची जिलाबी खाल्ली, निदान आमचं एक ग्लास दुधाचं प्यावं अशी आमची इच्छा आहे. वारकऱ्यानं वर बघितलं, हे विठोबा पांडुरंगा, अरे किती उदार आहेस रे तू, एक मागितलं का तू अनेक द्यायला तयार आहे. तुझ्यासारखा उदार या जगतामध्ये कोणी नाही रे देवा. तू द्यायला लागला ना तू मागं पुढं पाहत नाही रे देवा, तू लय उदार आहेस. आणि हॉटेल मालकानं बोलवलं आणि एका ग्लासमध्ये दूध ओतलं, स्टीलचं ग्लास बरं काय, त्या दूधमध्ये ग्लास ओतलं, ते ग्लासात दूध ओतलं. आणि दूध ओतल्यानंतर वारकऱ्यानं तर दूध पिले, आशीर्वाद दिला, पुन्हा भजनाला लागले. पण वारीच्या टायमाला, आषाढीच्या टायमाला वरून काय पडतो, पाऊस पडतो. भजनामध्ये तल्लीन होते, एक चटाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, माझा ज्ञान राज गोपाळाशी लाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, असं नाचत जाऊ त्याच्या गावा खिळिया सुख देईल वेसावारे. ऐका भजन वा, असं भजन चालू होतं. भजन करतोय म्हणायचं सगळ्यांनी, पंढरपूरला चाललोय, भजन करतोय वारीमध्ये, डोळे झाले भजन करतोय. टाळी वाजवा, टाळी. टाळी वाजवा. आणि भजन करत करत निघाले वारकरी बाबा. एवढं सुंदर भजन गायलं आणि भजनामध्ये तल्लीन झाले. आणि एका खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं होतं. पाणी साचलं आणि वारकरी बाबाचं न कळत नाचता नाचता पाय त्या खड्ड्यामध्ये गेला. शेजारून एक नवीन लग्न झालेलं जोडपं चाललं होतं.
जोडप्यातल्या बायकोच्या अंगावर पाणी उडालं. एक 3 दिवस झाले होते त्यांच्या लग्नाला. आणि जसं जोडप्यातल्या बायकोच्या अंगावर पाणी उडालं, बायकोला राग आला. पण बायकोपेक्षा नवऱ्याला राग आला, कारण की साहजिक होतं, नवीन लग्न झालेलं होतं. राग आला आणि रागाच्या भरात वारकऱ्याचा शर्ट पकडला. त्या पोरानं ज्याचं लग्न झालं होतं ना, शर्ट पकडला आणि खंदिशी वारकऱ्याच्या कानाखाली ठेवली. वारकरी बाबा काहीच बोलले नाही, काहीच बोलले नाही, शब्द बोलले नाही. ए वारकरी कोणाला म्हणावं माहिती का? समोरच्यानं किती क्रोधानं उत्तर देऊ द्या, पण त्याचं उत्तर शांततेत द्यावं, याला वारकरी म्हणावं. हा. आणि वारकरी बाबा काही बोलले नाही, निघून गेले. पोरग घरी आलं. बाहेर काय नाही का? पोरग घरी आलं आणि घराची जे कुलूप होतं ते कुलूप उघडलं आणि त्याचा फ्लॅट होता. त्या फ्लॅटमध्ये पावसाचं पाणी उतरलं होतं फरशीवर. दरवाजा उघडला आणि घरामध्ये त्या फ्लॅटमध्ये पहिला पाऊल टाकला. जसा पाऊल टाकला फरशीवर पाय पडला, पाणी सांडलेलं होतं. पाय सटकला, आपटलं, मागच्या मेंदूवर पडलं पोरग. एका सेकंदात पोरग कोमात गेलं. बायको रडायला लागली, धावा, पळा, वाचवा, यांना काय झालं? सगळे जमा झाले. गल्लीतले, त्या बिल्डिंग मधले सगळे जमा झाले. 3 पोरं जमा झाली. हे म्हणले कस काय झालं? एकानं आठवलं, अरे यानं आत्ताच एका वारकऱ्याच्या कानाखाली टिकवली, कदाचित त्या वारकऱ्याला शाप दिला असावा म्हणून याची अवस्था झाली. याला उचलू नका. पहिल्यांदा त्या वारकऱ्याला सापडा. किमान त्या वारकऱ्याला सापडवलं तर त्यानं दिलेला शाप तो मागं घेईल आणि याचा हे कोमातून बाहेर येईल. याला उचलू नका. पहिल्यांदा त्या वारकऱ्याला शोधा. आणि 2 पोरं गाडीवर बसली, वारकऱ्याला शोधत शोधत निघाली. वारकऱ्यानं गाव सोडलं होतं. आता सोडल्यानंतर ती पोरं साधू बाबा त्या वारकरी बाबा पाशी आली. वारकरी बाबा जाग्यावर थांबा. थांबवलं वारकऱ्याला. कशा करता थांबवलं? अहो आत्ता पोरगा आलं होतं, त्यानं तुमच्या कानाखाली वाजवली. घरी गेलं आणि ते फरचीहून सटकलं, कोमात गेलं. मेंदूर आपटलं आणि कोमात गेलं. पण का कोमात गेलं? तुम्ही कदाचित शाप दिला म्हणून त्याची ती अवस्था झाली. ए पोराव, अरे पण त्याने माझ्या का कानाखाली मारली? म्हणजे अजून हेच माहिती नव्हतं वारकऱ्याला की यानं का कानाखाली मारली होती. अहो बाबा, तुम्ही भजनामध्ये एवढे तल्लीन होते की नाचता नाचता पाय तुमच्या खड्ड्यामध्ये गेला. खड्ड्यातलं पाणी वर उडालं. वर उडाल्यानंतर शेजारून त्याची बायको चालली होती. त्याच्या बायकोच्या अंगावर 5,000चा शालू होता. तो शालू खराब झाला म्हणून त्यानं तुमचा शर्ट पकडला. त्याला राग आला, कानाखाली वाजवली. अरे पण काय कानाखाली वाजवली? परत विचारलं. बाबा समजत नाही का तुम्हाला? अहो ती त्याची बायको होती, तिच्यावर तो प्रेम करतो, तिला तो जीव लावतो म्हणून त्यानं तुमचा शर्ट पकडला म्हणून कानाखाली वाजवली. होय पोराव, हे जर कारण असेल तर माझं सुद्धा उत्तर ऐका. त्याची ती बायको आहे, तिच्यावर तो जीवापाड प्रेम करतो, तिला तो जीव लावतो. का? तिच्या अंगावर पाणी उडालं म्हणून तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो म्हणून त्याला राग आला. पण पोराओ, माझं सुद्धा तेच उत्तर आहे ना. माझ्या जर कोणी कानाखाली वाजवली, माझ्यावर पण कोणतरी प्रेम करणार आहे. माझी पण कोणतरी 28 युगे कटेवर वाट पाहणार आहे. माझ्या जर कोणी कानाखाली वाजवली, माझ्या विठोबाला राग येणार नाही का? टचकन डोळ्यात पाणी आलं आणि पोरं निघून गेली. सांगायचा भावासा की अरे तुमचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा तयार आहे, फक्त तुमची आर्तता असावी. आणि आर्तता ज्याची शुद्ध आहे, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मग देव मिळवावा तो भावानं आणि प्रेमानं. आज या आमच्या वावधणी परिवारानं तोच देव मिळवला. आमचे शिवाजी नाना आज बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आम्ही तो देव मिळवावा आणि त्याचं भजन करावं. कोणतं भजन? विठोबा रखुमाई. जय
वेळ संपलाय, 12:30 वाजलेत. आणि कसं आहे आपल्या नाशिक जिल्ह्यात म्हण आहे की माणसानं लई दाट पेरू नये, दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडतं, त्याच्यामुळं पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं कोळापता येत नाही, ते लई मोठा प्रॉब्लेम, मग ते तरास करतो कोळापायला. त्याच्यामुळं वेळेत थांबणं गरजेचं आहे. आणि खरं तर गुणीजनांनी खरं तर गोड अशी साथ दिली. ही सगळी महाराष्ट्रातली नामवंत गायनाचार्य मंडळी, आदरणीय कैलासजी, आदरणीय किशोर गुरुजी, आदरणीय नाना बरं का, अनिलजी गोड वाजवलं, गोड आभार. आदरणीय राहुलजी, सगळ्यांनी गोड अशी साथ दिली. आदरणीय संदीपदादांची इच्छा आहे की एक शेवटची भैरवी व्हावी, आणि आदरणीय महाराज मंडळींची पण इच्छा आहे की भैरवी व्हावी. ते शेवटच घ्यायचं का, तीच घ्यायची का दुसरी? हां बरं, त्यांची म्हणणं आहे की एक शेवटची भैरवी घ्यायची आणि थांबायचं. चालेल ना? 1-2 मिनटं घेतो, चालेल ना? आणि म्हणून भैरव घेऊया आणि थांबूया. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, हे झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. हे देवे पुरविली गोड, देवे पुरविली गोड, गोड शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. हे माऊली माऊली, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडवावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. तुकोबाराय म्हणतात ना, आम्ही आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. आणि म्हणून म्हणावं लागतंय, आले निजाच्या माहेरा आणि भेटे रखुमाईच्या बरा. माऊली धरते बारी देवे पुरविली गोड, देवे पुरविले, देवे पुरविले, देवे पुरविले, देवे पुरविले गोड, देवे वा वा. देवे पुरविले
सेवा समर्पित करतोय. समर्पित करत असताना या गोड गुणीजनांचे आभार. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि गोड अशी कार्यक्रमाकरता गोड साथ दिली. आदरणीय अनिलजी आहेत, आदरणीय किशोर गुरुजी आहेत, आदरणीय आमचे कैलास दादा आहेत, सगळ्यांनी आदरणीय नाना आहेत, सगळ्यांनी गोड साथ दिली. भजनी मंडळाचे विशेष आभार. इकडून असणारे सगळे बरं का. पण विशेष तत्वानं आमच्या संदीप दादांचे विशेष आभार व्यक्त करेल की इथपर्यंत येऊस्तोवर फारसे काही कॉल केले आणि सांगत गेले की शिवाजी दादांबद्दल. हे सगळं काही इथपर्यंत येऊस्तोवर आम्हाला इथपर्यंत पोचवण्याकरता त्यांनी फारसे काही प्रयत्न केले. हा मेळ जमवण्याकरता सोपं काम नाही, पण हे सगळा मेळ त्यांनी घातला. त्याच्यातले दर्दी आहात म्हणून असा गोड मेळ घातला. द्यावे तेवढे धन्यवाद. सिस्टीमवाल्यांचे आभार. सुंदर साऊंड लावला, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. पुन्हा एकदा आमच्या मनीषाताई आहेत, अर्चनाताई आहेत, ह्या सगळ्यांचे या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करून आमची ही झालेली सेवा खरं तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ समर्पित करतो. शिवाजी दादांच्या चरणावर समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम देत असताना गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर मोठ्या अंतकरणानं, मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. बरं, काही तुम्हाला जास्त त्रास दिला, काही चुकलं असेल, ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी 2रा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी 3रा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी 4था म्हणून माफ करा, ज्यांना 1ही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही, त्याची काही गरज नाही, गायकवाडला ना बरं का, त्याची काही गरज नाही. माझा बाप लय श्रीमंत आहे. का? हे ज्याच्या गळ्यात आहे आळंदीला जाऊन बघा, अरे त्याचा बापच श्रीमंत आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. आमचा बापच एवढा श्रीमंत आहे बरं का महाराज. लेकरं का नसणार? आणि म्हणूनच झालेली सेवा समर्पित. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय देव. विठ्ठल जय विठ्ठल जय.